वाटतं ना, अरे बापरे काय नक्की करणार आहेत. कारण काय म्हणतात की नावात काय आहे असं जरी आपण म्हंटल तरी आमच्या नाटकात आणि नावात सगळं बरंच काही आहे. त्यासाठी आग्रहाचं निमंत्रण आधीच आत्ताच सांगते, अगदी पहिला म्हणजे अगदी सुरुवातीला पण इंटरव्ह्यूच्या आणि अगदी शेवटालाही सांगेन की 17 फेब्रुवारीला आपलं मिस्टर 420 हे नवकोरं नाटक शुभारंभाचा प्रयोग आहे. 17 फेब्रुवारीला येत आहे. श्री शिवाजी मंदिर दादर येथे 4 वाजता आपला शुभारंभाचा पहिला प्रयोग आहे. तर नक्की या, आग्रहाचं निमंत्रण. या नाटकामध्ये तुमच्या दोघांचं पात्र नेमकं काय आहे ते पण सांगाल का? मी प्रेमा नावाचं कॅरेक्टर करतेय. प्रेमा ही तुम्हा सगळ्यांना म्हणजे म्हणतात ना एक जवळची वाटणारी व्यक्ती आहे. म्हणजे ती जॉब पण करतेय, ती तिचं काय म्हणते नवऱ्याला म्हणजे सांभाळतीये, कसं सांभाळून घेतेय प्रत्येक सिच्युएशन मध्ये. एक स्त्री म्हणतो ना आपण, एक परिपूर्ण स्त्री, ती सगळं घरचं करून जॉब आणि सगळे तिच्या आयुष्यातले प्रॉब्लेम ती कसं टॅकल करतेय त्या गोष्टींना, ही प्रेमा आहे. आणि तुम्हाला तुमच्या जवळची वाटेल प्रेमा. असं असतं ना की अरे मी पण अशीच होते, किंवा अरे हो ही सिच्युएशन माझ्या आयुष्यात आली आहे, किंवा ही बापरे असं होऊ शकतं यार, नाही म्हणजे असं आपल्याला राहिलं पाहिजे. सो हे एक आपलं रिलेशन, एक नात्यांची छान गुंतागुंत आहे नाटकात. आणि त्याचबरोबर मनोरंजन हा भाग आहेच. आणि संदेश देणं म्हणजे असं मी खूप शब्द नाही वापरणार की सामाजिक संदेश देतोय वगैरे, पण काहीतरी आपण त्या नाटकातनं घेऊन जातोय असं हे नाटक आहे. तू काय सांगशील तुझ्या कॅरेक्टर? बघ, माझं कॅरेक्टर असं आहे, जसं ही म्हणाले की हिचं कॅरेक्टर किंवा हिचं जे पात्र आहे ते लोकांना आपलंच वाटेल, पण माझं तसं नाहीये. जेव्हा माझं कॅरेक्टर बघतील तेव्हा म्हणतील नाही नाही हा आमचा माणूस नाहीच आहे, किंवा अरे असा एखादा आपल्या घरात पण नको, असं लोक म्हणतील. इतकं दोघांच्या भूमिकांमध्ये तफावत आहे की जी ही आपलीशी वाटेल की अरे यार खूप बिचारी, किंवा अरे खरंच आपल्या घरात ही अशी वहिनी वागते आणि असाच एक जण होता आमचा मित्र जो असा वागायचा, असं वगैरे हे माझं कॅरेक्टर आहे. सो प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक जण असतोच, म्हणजे सगळ्यांच्याच ग्रुपमध्ये एक जण असतो की जो नकोसा वाटतो, म्हणजे तो आला की 100% काहीतरी प्रॉब्लेम घडणार किंवा तो काहीतरी क्रिएट करणार. तसंच सेम माझं कॅरेक्टर आहे. मी एंट्री घेतली की लोक बोलणार आता काहीतरी हा कांड करणार, असंच इथे आहे. एकंदर प्रेमाचा राजा हा तिच्यासाठी डोकेदुखी आहे कुठे ना कुठे. तर तुम्ही दिवसातून किती तास रिहर्सल करता या नाटकासाठी? बघ, रिहर्सल तर आम्ही फुल टाइम नमेक्षा बघ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 अशी आम्ही तालीम करतो. मग ह्या मधल्या वेळेत एक जेवायची सुट्टी असते, आमची शाळेसारखी सुट्टी होते मध्ये, आणि मग बरंच काही मग रिहर्सलच. आणि पण आता रिहर्सल वाढत चालले, म्हणजे आज 10 ते 9 रिहर्सल आहे. जसं जसं प्रयोग जवळ येतोय तर आमची जबाबदारी पण वाढली आहे, त्यामुळे रिहर्सल पण वाढली आहे. तर मला ऍक्च्युली तुम्हाला एक प्रश्न आवर्जून विचारायचा आहे. तुम्ही दोघंही खरं तर सिरियल बॅकग्राऊंडचे आहात. अर्थात तुझी सिरियल तर आम्ही सगळ्यांनी पाहिली, खूप छान कॅरेक्टर होतं निशी, करेक्ट? आणि तुझी ज्ञानेश्वर माऊली, तुम्ही दोघंही सिरियल बॅकग्राऊंड मधून पुन्हा रंगभूमीवर येण्याचं कारण काय? बघ, माझं तर मी मुळातच पहिल्यापासून मी थिएटर करत आलोय. नाटक हा खूप जवळचा विषय आहे, आणि एक कलाकाराने प्रत्येक वेळी माध्यम जी काय आहे त्याचा उपयोग करणं फार गरजेचं आहे कलेसाठी. मग तुम्ही थिएटर करत असाल तर तुम्हाला सिरियलही करावी किंवा सिनेमा करावा, सिरीज करावी, जे काही उपलब्ध होत आहे प्लॅटफॉर्म ते आपण घेणं गरजेचं आहे. त्यात असं काही नाही की सिरियल किंवा इकडे, पण नाटकात गंमत आहे, नाटकात जगायला मिळतं, आणि सगळं जे काही सुरू असतं ते सगळं लाईव्ह असतं, ऑडियन्स समोर असतात, इंटरॅक्शन असतं, आणि नॉनस्टॉप गोष्टी घडत असतात. ॲक्च्युली शिकायला खूप मिळतं. तुमच्यातला एक कलाकार जागा राहतो नेहमी नाटक केल्यामुळे, आणि तो कलाकार ग्रोअप होत असतो, म्हणजे तो प्रत्येक वेळी शिकत असतो. सो म्हणून नाटक मला आवडतं पहिल्यापासून. मी भले पुढे अजून काही सिरियल्स करेन, सिनेमे करेन, पण नाटक हा माझ्या खूप जवळचा विषय आहे. तू काय सांगशील? म्हणजे आता याने पण शब्द वापरला की कलाकार, तर मला असं वाटतं की कलाकार जिथे आपण बोलतो ना, किंवा आपण मला असं वाटतं की मग तो त्याच्यासाठी कोणतेही मीडियम बांधून नाहीयेत. म्हणजे जिथे मी कलाकार स्वतःला समजते तिथे माझ्यासाठी सगळे मीडियम हे इक्वल आहेत पेक्षा सगळे मीडियम त्यावेळी करेक्ट आहेत.
म्हणजे मी असं नाही म्हणणार की मी नाटक करते चल सिरियल करते काय आहे किंवा हे करते, नाही. जेव्हा मी सिरियल करते तेव्हा ते सिरियल माझ्यासाठी महत्वाची आहे, जेव्हा मी नाटक करते तेव्हा माझ्यासाठी नाटक पण महत्वाचं आहे, मी एखादी शॉर्ट फिल्म करेन तेव्हा तीही माझ्यासाठी महत्वाची असेल, किंवा मी एकांकिका जर हे बघायला जाते किंवा काही तिथे त्यात इंटरेस्ट दाखवते तर तेही महत्वाचं आहे माझ्यासाठी. सो मला असं वाटतं की जरी सिरियल बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे तिथून आपली म्हणजे माझी प्रेक्षकांशी ओळख झाली असेल, निशी घराघरात पोहोचली, पण मी थिएटर मी 11वी म्हणजे अगदी शाळेत पण मी गॅदरिंग आणि एकांकिका स्पर्धा एकपात्री अभिनय आणि कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धा असा माझा प्रवास सुरू झालाय. म्हणजे माझं बॅकग्राऊंड थिएटरचं आहे. मला एकांकिका आणि आत्ताही मला जर वेळ असेल सुट्टी असेल तर मी एकांकिका बघायला जाते. मला आवडतं नाटक बघायला. त्यामुळे मला असं वाटतं खूप तसा फरक नाही पडला, कारण तेच की आपण क्लिअर असतो नाटक जसं हा म्हणाला की म्हणून आपण त्याला प्रयोग म्हणतो ना, की काही माहित नाहीये काय होणार आहे, रिहर्सल केलीये पण अगदीच काही फंबल पडला किंवा अच्छा इथे मला जरा सांभाळावं लागणार आहे, किंवा कधी कधी काय होतं शिट हे असं असं झालंय प्रॉपर्टी शिट आता तुम्ही कलाकार म्हणून कसे हे करता, कसं तुमची धावपळ होते तिथे, काय तुम्हाला हजर जबाबीपणा राहावं लागतं, हे नाटक तुम्हाला शिकवतं, हे रंगभूमी तुम्हाला शिकवते. म्हणजे मला वाटतं त्या मीडियमची गंमतच वेगळी आहे. जर इथे असं झालं आता या समोरच्याने डायलॉग हा घेतला तर मला थांबून नाही चालणार, मग एक कलाकार म्हणून मला हजर जबाबीपणा दाखवावं लागेल की शिट, मग मला ती सांभाळून घ्यावं लागेल. सो हे नाटकाकडून शिकायला मिळालं आणि म्हणून ते अट्रॅक्ट करतं. हा एक असा हे चुंबक आहे मला असं वाटतं. आणि जे थिएटर करून आले त्यांच्यासाठी तर खूपच की यार नाटक करायला मिळते. आणि त्यासाठी मी खूप लक्की आहे की मला सिरियल नंतर व्यावसायिक नाटक करण्याची संधी मिळाली, रंगभूमीवर येण्याची अशा एका कॅरेक्टरने दिली मला, माझ्या प्रोडक्शन हाऊसने दिली. सो दत्तविजय प्रोडक्शनचे आणि सगळ्यांचेच आभार. माझे कलाकार को-आर्टिस्ट माझे उत्तम आहेत, मला खूप शिकता येते त्यांच्याकडून. आणि प्रत्येक रिहर्सलला वेगळं घडतंय ग, प्रत्येक अरे शिट आता आज एकदम ना असं झालं, आज झोपच आली मला, खूप झोप येते असं वगैरे पण होतं. सो हीच गंमत आहे मला असं वाटतं. एकंदरच तुम्ही दोघं असे कलाकार आहात जे रंगभूमी आणि TV सिरियल्स दोन्हीशी कनेक्टेड आहात. तर तुम्हाला असं म्हणजे मालिकेत काम केल्याचा इथे फायदा झाला की रंगभूमीवर काम केल्याचा मालिकेत फायदा झालाय? हा प्रश्नच आता याचं उत्तर बघ. हे दोन्ही खरंच वेगवेगळं आहे. म्हणून मला असं वाटतं प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे. मी असं नाही म्हणत की हेच प्रमाण असेल, माझं हे काही प्रमाण नाही आहे. मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा नाटकात काम करता नाटकातला अनुभव हा तुम्हाला नाटकातच कामी येतो, कारण इथे प्रोसेसच वेगळी असते. पण तू कॅमेऱ्याचा अनुभव बघशील ना तर तिथेही सगळं वेगळं असतं. म्हणजे कॅमेऱ्याचा अनुभव मला काय आहे की मी चुकून वाक्य नाही घेता आलं तर आम्ही रिटेक घेतो, हा माझा अनुभव आहे. तो अनुभव इथे कामाला येत नाही ना, इथे तुला चुकायचंच नाहीये. कळत आहे मला काय म्हणायचंय. सो दोन्हीकडचा एक्सपिरियन्स हा त्याच इथे कामाला येतो. हा थिएटरमधला एक्सपिरियन्स तुला कुठे जास्त येतोच वेगळे, म्हणजे रिॲक्शन्स काय असतात, होल्ड काय असतो, सीन कोणत्या ग्राफने गेला पाहिजे, रादर लिहून आलेला सीन आपण किती वेळा कशा पद्धतीने वाचला पाहिजे, त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, हे सगळं थिएटरमध्ये शिकतो आपण. सो हे कॅमेऱ्याला कामी येतच. पण तिथे शिक्षण घेतलेलं इथे म्हण किंवा असं नाही काय करताय, तिथेच आहे. आणि तशी गंमत आहे. तुम्हाला कॉपीचा स्कोप नाहीच आहे. एक गोष्ट आहे म्हणजे अगदी करेक्ट, मी या गोष्टीला म्हणेन, प्रत्येक मीडियमच्या गोष्टी वेगळ्या आहेत, ट्रिक्स वेगळ्या आहेत. फक्त हा फायदा झाला थिएटर केल्याचा, म्हणजे मी थिएटर म्हणते नाटक किंवा असं नाही, थिएटर केल्याचा की तुमचं डिक्शन, तुम्हाला कॅरेक्टर जेव्हा दिलेलं जातं त्या देहबोली, तुम्हाला कसं उभं राहायचंय, किंवा तुम्हाला आता जर माझं कॅरेक्टर एखाद्या ऑफिसरचं आहे तर मी हातवारी करून खूप नाही बोलणार, माझ्या डोळ्यात होल्ड असला पाहिजे, माझ्या देहबोलीत होल्ड असला पाहिजे, माझ्या एका आवाजाने समोरचा गप झाला पाहिजे किंवा माझ्या एका नजरेने गप झाला पाहिजे. हे थिएटर तुम्हाला शिकवतं, खूप बेसिक गोष्ट. सो हा फायदा झाला. कसं वाचलं पाहिजे, कसं काय रिदमला हे केलं पाहिजे, म्हणजे खूप बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे माझ्यावरून सांगते अनुभव, म्हणजे मी कुठेच दुसरीकडे पण जात नाही. मी आधी ना आणि बाणी, मिनी, तुनी हे सगळं बोलायचं अगं, कारण ऑब्व्हियसली शाळेत किंवा आपण खेळतोय त्यामुळे ते प्रत्येकाचं आपण मिळून मिसळून असतो. त्यामुळे हे मला नाटकाने दिलं. हे मी जेव्हा माझं कॉलेजमध्ये असताना जेव्हा मी नाटक एकांकिका करायचे, मी तिथून शिकत गेले. ओ अच्छा हे असं बोलतात,
अच्छा हे असा शब्द वापरतायत आणि म्हणतायत, फ नाही म्हणत आहे, फ म्हणतायत. सो ही गोष्ट मला कळली. सो हे बेसिक गोष्ट तुम्हाला थिएटर देतं आणि तुम्ही ते सगळीकडे वापरू शकता असं मला वाटतं. तुमच्या पूर्ण नाटकाची टीम ओव्हरऑल कशी आहे आणि तुम्ही काय धमाल मजा मस्ती करता ते पण मला सांगा. नाटकाची थीम छान आहे बघ. नाटक तर अगदीच कमालीचं आहे. छान म्हणजे सगळ्याच टीम छान असतात, पण स्पेसिफिकली धमाल मजा काय करता तुम्ही ते मला सांगच. म्हणजे बघ आता काय सांगू तुला आता. हिचं एक नेचर फार वेगळं आहे मुळातच. वेगळं म्हणजे ती अशी खूप शांत आहे असं वाटतं लोकांना, ते तसं नाहीये. मी स्वतः रिॲक्ट झाले तू म्हणाला नाहीच आहे. तिथे कामाच्या बाबतीत आहे मी, पण असं एकदा आपण हसून खेळून तर असतोच ना असं. बरंच मी मगाशी पण म्हणालो की बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहे ज्या 17 तारखेनंतर आम्ही लोकांसमोर आणणार आहे. आता येस खुलासा करणार आहे की एक्झॅक्ट आम्ही काय करतो किंवा ती कशी आहे, आम्ही कसे राहतो, या बऱ्याच गोष्टी आहेत त्या कळतीलच तुम्हाला आता 17 तारखेनंतर. आता तो म्हणतोय की तू शांत आहे असं लोकांना वाटतं. तू सांग स्वतः की तू नक्की कशी आहे. हे बघ मला असं वाटतं जिथे रिहर्सल आहे ना तिथे एकदम माझं म्हणजे डिरेक्टर माझ्यासाठी जे सर आहेत, मी आपण कामाच्या वेळीच काम, पण मला ना हसायला खूप येतं, मला कंट्रोलच होत नाही. वैयक्तिक जर एखादी जागा सुचली तर ती जागा काय आहे हे कळायलाच मला 4 मिनिटं लागतात. कारण ते स्वतःशीच हसत असते ते इमॅजिनेशन करून की मी इथे अरे काय सुचलंय काय ते तरी सांग. ही लोक लिटरली असे असतात की अगं हो शब्द टाक थोडेसे हस तू सांग. मला एवढं हसायला येतं खूप, आणि मला खरंच असं होतं मला ते इमॅजिन होऊन मला एवढं हसायला येतं की मला ते नाहीच होत सांगायला. त्यामुळे ते असं होतं, मी मग कंट्रोल नाहीच करू शकत. भूषण दादा जो या दिनाचं कॅरेक्टर करतोय, भूषण दादा म्हणतो बाई तू प्रयोगाच्या वेळी मला भीती वाटते, तुला हसायला आलं तर जरा कंट्रोल कर प्लीज, काहीतरी शिक नाही तर काहीतरी कंट्रोल कर प्लीज. सो तिथे होणार नाही, पण मला खूप हसायला येतं. अदरवाईज मी तसं शांत म्हणजे कामाच्या ठिकाणी काम, चोख काम, तिथे ती गोष्ट तिथे हे नाही, शॉर्टकट नाही. जिथे काम आहे तिथे काम, जिथे प्रोफेशनलिझम आहे तिथे आहे. पण अदरवाईज असं हसतं खेळतं वातावरण असं मला असं वाटतं की ते काम नाही होत ना, आणि मग मला येतं. आणि हे जरा थोडे येडे आहेत. हा स्पेशली ती हसते म्हणून नाटकाची बाकीची टीम पण हसते असं म्हणूयात आपण. हो बाकीची टीम म्हणजे सगळेच होतात. एखादा असा किस्सा जो तुम्हाला सांगायला आवडेल, जो तुमच्या रिहर्सल टाइम मधला असेल. किस्से तसे खूप सारे आहेत. म्हणजे कोणीतरी काहीतरी फंबल केलंय ज्याच्यावर सगळे हसलेत, किंवा काहीतरी गोंधळ कल्ला गॉसिप. मी सांगते आमच्या हा एकदा असं वाक्य म्हणाला होता, त्याचं असं होतं की अरे दूधवाला आला बघ, हा म्हणे की दूध आला मला बघ. गोड हे का म्हणजे कधी कधी काही आणि लक्ष माहितीच नाही सर ह्याला, हा बोलून जातो आणि नंतर काय एनर्जी दूध आला वाला बघ, ते असं होतं ते दूधवाला आला बघ, दुधावा आलाय काय 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 म्हणालो आणि मी पुढे चल रिहर्सल करो अलग लेवलचं फंबल होतं कधी कधी. आणि आता तर सगळ्यांचंच सांगते की आता मी जेव्हा पहिला अंक बसवायला घेत होतो तेव्हा सारखं ना दिना असं होतं. आम्ही एकमेकांना दिनाच बोलायला लागलो होतो. म्हणजे करता मी एकदा इथे आलंय, मी याच्या समोर समजा मला बोलायचंय अरे दिना, हा म्हणतो दिनाशी बोलायचं असेल तर तिकडे बघ, मीच राजा आहे, त्याच्याशी बोल. हेच तर नाटक आहे ना, तो टाकलोच त्याच्याशी बोल. म्हणजे दिना हा त्याला दिना, तो ह्याला दिना म्हणतोय, दिनाच दिनाला दिना म्हणतोय, काहीच बऱ्याचदा अरे राजा अरे तूच सॉरी मीच आधीने मी काय म्हणतोय असं बऱ्याचदा झालंय. खूप गंमत होते असं. कधी म्हणजे कोणाला असं आठवण करून द्यायला लागले का अरे बाबा तुझं हे कॅरेक्टर, तू कॅरेक्टर मध्ये राहा. होतं स्पेसिफिक. आमच्याकडे एक आहे ती म्हणजे अंकिता. नाही जेन्युइनली माझा नावाचा फार लोचा आहे, हे सगळ्यांनी चुकल्यावर सगळे म्हणतात अक्षयचा नावाचा लोचा आहे. जेन्युइनली माझा नावाचा लोचा आहे. मित्रांनो खरंच सांगतो, मी नावं विसरतो. म्हणजे होतं आता काय, नाटकाचं नाव 420 आहे. हो मिस्टर 420 ते आहे लक्षात. तर ती काय करते माहिती, आता मगाशीच आम्ही रिहर्सल करत होतो, मस्त छान चाललंय, आणि भूषण दादा नेहमी तिच्या वाक्याची वाट बघतो, कारण आमच्या नंतर तिचं वाक्य आहे
आम्ही दोघेही मागे वळून, काय हो सॉरी सॉरी आलीच नाही तिकडे. हात बोलते. बऱ्याचदा असं होतं तिचं. कमाल आहे, ती गोड मुलगी आहे आणि मजा येते तिच्यासोबत काम करायला. आमच्यापेक्षा डेफिनेटली तुम्हाला तिचं काम आवडेल, कारण ती जी काही येते अशी आगा गा 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 आणि कमाल शेवटपर्यंत तिची ती एनर्जी आणि तिचा मूड कमाल कमाल. काही एक तुम्ही गोष्ट नाही पाहिली, आम्ही मगापासून बऱ्याच कलाकारांची नावं घेतलीत, म्हणजे भूषण दादा असेल, निकिता असेल, वंजारी सर असतील, आम्ही असू, पण आम्ही तुम्हाला दिसतोय फक्त ती घेच, याचा अर्थ काहीतरी सिक्रेट आहे. सो ही जी काही नावं आहेत, ही काही नाटकात गंमत करतायत, हे तुम्हाला थिएटरमध्ये आल्यावरच कळणार. आधी नावात तुमच्या सिक्रेट, आता ह्यांनी पोस्टर मध्ये सुद्धा सिक्रेट ठेवलंय. एकंदर शुभारंभाला सगळे सिक्रेट्स एकत्र ओपन होतील असं मला वाटतंय. तर अपकमिंग डेज मध्ये व्हॅलेंटाईन डे येतोय. आता अर्थात तुम्ही दोघंही तरुण आहात, सो तुमचं काही व्हॅलेंटाईनचं प्लॅनिंग वगैरे असते? बघ, माझं तरी काही प्लॅनिंग नाहीये सध्या. हँडसम मुलांचं मोस्टली प्लॅनिंग असतं. मी तेच सांगणार होतो, माझं तसं काही नाही. कोणाची इच्छा असेल प्लॅनिंग, पुढे थांब आता मला नाही असं नाहीये. मला काय म्हणायचंय, माझं तसं काय वैयक्तिक प्लॅनिंग नाहीये, पण कोणाला इच्छा असेल माझ्यासोबत प्लॅनिंग करायचं तर करू शकतात, काय नाही. आपण सगळे, माझी जरा गोष्ट वेगळी आहे. मला हे म्हणायचंय की मी तुम्हाला छान ऑफर देऊ शकते. आमचं मिस्टर 420 हे नाटक येतंय, सो व्हॅलेंटाईन डे झालाय मला माहितीये, पण आपण 17 फेब्रुवारी पासून पूर्ण आमचं हाऊसफुल नाटक करूयात, व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करूयात. कॉलेजमधली मुलं येऊ शकता, सगळे येऊ शकता. म्हणजे तुम्हाला टिप्स जर घ्यायचे असेल की बाबा संसार कसा चालवावा, कसं काय रिलेशन मध्ये बॉन्ड असलं पाहिजे, तर त्यासाठी हे नाटक कमाल आहे. आणि तुमचं प्लस मनोरंजन पण होत आहे, प्लस तुम्ही हसताय 2.5 तास, तुम्हाला काहीतरी गोष्ट घेऊन पण जाता येते. सो मला असं वाटतं की मिस्टर 420 हे करेक्ट प्लॅनिंग आहे व्हॅलेंटाईन डे जर तुम्हाला सेलिब्रेट करायचा असेल तर. व्हॅलेंटाईन डे साठी काय प्लॅनिंग कराल हे तर ऑलरेडी तुम्हाला दक्षताने सांगितलंय. आता तुमच्या नाटकासाठी तुम्ही प्रेक्षकांना काय अपील कराल? प्रेक्षकांना आता काय, रसिक मायबाप प्रेक्षक आहेत, मी त्यांना एकच विनंती करेन की तुम्ही 17 तारखेला या. शिवाजी नाट्य मंदिर दुपारी 4चा प्रयोग आहे आमचा शुभारंभाचा. त्यानंतर पुढच्याही अनेक तारखा आहेत. तुम्ही या आणि आमचं नाटक असं हाऊसफुल करा, दाद द्या आमच्या नाटकाला आणि सगळ्या कलाकारांना. तुम्हाला नक्कीच हे नाटक आवडेल. आणि मी मगापासून सांगतोय किंवा बऱ्याचदा म्हणालोय की तो राजा असा आहे तसा आहे, पण त्याची एक गोष्ट मात्र नक्की आहे की जो सुरुवातीला जितका नकोसा वाटतो, तो एका क्षणात लोकांना असं वाटतं की साला हा आपल्या घरात एखादा माणूस असा असायला हवाच. सो जितका तो नकोसा आहे तितका एका क्षणात तो सगळ्यांना आपलंसं करतो. असा तो राजा आहे, म्हणून त्याला राजा असं म्हटलंय. सो तुम्ही बघाच, या सगळ्यांनी मिळून. जसं निशीवर मालिकेतून प्रेम केलं, तसं मला सगळ्यांना सांगायचंय, मी खूप म्हणजे माझं पहिलं नाटक आहे, खूप भीती वाटते मला. आणि येस तर मग भीती वाटते. म्हणजे जरी हा 100वा प्रयोग किंवा 1000वा प्रयोग असला ना, तरी पण मला तो पोटात गोळा आहेच. कारण मला ते असं असतं ना की प्रेक्षक आम्हाला कलाकार म्हणून बघायला येतात, इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला बघायला येतात. त्यामुळे ती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ती लीलया पार पाडण्याचा आम्ही एक कलाकार म्हणून प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे. तर तुम्ही नक्की या. फक्त तुम्हीच येऊ नका, तर तुमच्या सगळ्या नातेवाईकांना, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सना घेऊन या. कारण सगळ्यांनी एन्जॉय म्हणजे म्हणतात ना, एक वीकेंड प्लॅन करू शकता तुम्ही. किंवा जर वीकेंडला तुम्हाला शक्य नसेल तर आमचे प्रयोग आता आहेच बरेच, तर हाऊसफुल करा. आणि नक्की जर तुम्हाला काय वाटत असेल ना, तर नाटकानंतर येऊन भेटा, सांगा, आम्ही त्यासाठी आहोत. म्हणजे कारण ते एक कनेक्शन असतं प्रेक्षक आणि कलाकारातलं. सो ते आपण छान मेंटेन करू आणि असेच आमचे प्रयोग हाऊसफुल करा, हीच तुम्हाला विनंती आहे आणि आग्रहाचं निमंत्रण. मिस्टर 420 या नाटकाच्या संपूर्ण टीमला आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि असाच तुमचा प्रवास प्रगतीच्या दिशेने सतत 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 चालू राहू दे. तर अशाच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.